नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 8 जानेवारी मंगळवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। सर्वात पहिली न्यूज बघा, केंद्र सरकारने महत्त्वाचा एक निर्णय जाहीर केलेला आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे। सर्व धर्मातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना हा लाभ मिळेल। सध्याचं जे काय आरक्षण आहे ते 49.5% आहे, ते आता वाढून 59.5% होणार आहे। सुप्रीम कोर्टाचा जो काही आदेश आहे त्याच्यानुसार 50% आरक्षण असलं पाहिजे। मग आता 49.5 ते 59.5 हा जो टप्पा गाठायचा, याच्याकडे तातडीने आता घटनादुरुस्ती करण्याचं आव्हान केंद्र सरकारसमोर आहे। म्हणजे सध्या अस्तित्वात असणारं जे काही जातीनिहाय आरक्षण आहे त्याला कसलाही धक्का न पोहोचवता ह्या पद्धतीने हे 10% आरक्षण वाढवलं जाईल। 50% पेक्षा जास्त आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती तर करावीच लागणार आहे, पण तामिळनाडू पॅटर्न नावाची जी काही गोष्ट आहे की जिथे 69% आरक्षण आहे, ज्याचा दाखला प्रत्येक वेळेस दिला जातो, तेही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। परंतु तामिळनाडूमध्ये हे लागू आहे, याच्यावर कोर्टाने स्टे दिलेला नाहीये। तर ही एक महत्वाची गोष्ट आहे। राज्यघटना काय सांगते, तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण असले तर त्यासाठी आरक्षणाचा निकष राज्यघटनेने दिलेला आहे। आणि याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या हा मोठा डिबेट आहे। सो तुमचं मत तुम्ही नक्कीच नोंदवा याच्यावर। तुम्हाला येत्या काळामध्ये एसे मध्ये किंवा मग इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। युपीएससी साठी तर हा खूप महत्वाचा डिबेट आहे की तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या दिलं गेलं पाहिजे का। सो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवाल। कलम 15 आणि कलम 16 मध्ये सुधारणा करावी लागेल यासाठी, आणि याच्याकरता राज्यसभेचं कामकाज एका दिवसाने आपण वाढवलेलं आहे। सो ही एक महत्वाची न्यूज। दुसरी महत्वाचं पुढे बघा की इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन जी होती, आता नुकतीच इंडियन सायन्स काँग्रेस झाली फगवाडा पंजाब लवली युनिव्हर्सिटीमध्ये, आणि तिच्यामधली जी काही व्याख्यानं होती तिच्यातले स्टेटमेंट्स आपण डिस्कस केले होते की कशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी तिचं स्टेटमेंट दिले की रामुनाकडे 24 विमानं होती, त्याचं विमानतळ होतं, त्याच्यानंतर जे काही कौरव होते त्यावेळेस स्टेम सेल टेक्नॉलॉजी होती वगैरे वगैरे, असे बरेचसे विधानं होते की त्याच्यावर टीका झाली। सायन्सचा विचार करता शास्त्रीय दृष्टिकोनातून हे नक्कीच विधानं नव्हती, आणि त्याच्यामुळे 1914 पासून ही जी काही विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सायन्स काँग्रेसचं आयोजन होतंय, तर तिच्या एकंदरच याला उद्देशाला हरताळ फासण्याचं काम या लोकांनी त्यांच्या व्याख्यानातून केलेलं आहे। आणि आता इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनने हे डिक्लेअर केलेलं आहे की या व्याख्यानांचं पूर्वपरीक्षण करणार येत्या काळामध्ये। साधारणपणे भटनागर पुरस्कार मिळालेले जे काही विजेते असतात त्यांना या व्याख्यानांसाठी आमंत्रित करण्यात येतं, आणि भटनागर पुरस्कार मिळालेला जर व्यक्ती अशा पद्धतीने बोलत असेल तर खरंच आपल्यासाठी प्रश्न आहे की आपण कुणाला पुरस्कार वाटतो किंवा कशा वैचारिक पातळीच्या लोकांना हे दिलं जातंय। सो हा एक महत्वाचा इश्यू आहे। आपलं जे काही सांस्कृतिक संचित आहे, पुराणे सगळ्या गोष्टी आहेत, ते महत्वाचं आहेच, पण त्याचा अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ते जर समोर येत असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं येत्या काळात। लैंगिक अत्याचाराच्या आरोपींवर कायमस्वरूपी नजर ठेवण्यासाठी नॅशनल डाटाबेस ऑफ सेक्युलर ऑफेंडर्स ही यंत्रणा येणार आहे, आणि ती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोद्वारे येणार आहे। आता याच्यामध्ये काय असेल की जे गुन्हेगार आहेत त्यांचे छायाचित्र, बोटांचे ठसे घेतले जातील, कायमस्वरूपी त्याचं जतन करण्यात येईल। याचे 3 टप्पे आहेत। पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार, माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67, 67A, 67B आणि विनयभंग गुन्ह्यातील आरोपींची माहिती याच्यामध्ये असेल। दुसरा टप्पा जो आहे त्याच्यात मानवी तस्करीतून बलात्कार करणारे, मानवी तस्करी करणारे, बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींची 12 ते 18 वर्षे वयोगटानुसार माहिती असणार आहे। म्हणजे मानवी तस्करी दुसऱ्या टप्प्यामध्ये येते, महत्वाचा जो हे येतो। तिसरा टप्पा जो आहे की 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलामुलींवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांची नोंद, एक किंवा एकापेक्षा जास्त वेळा गुन्हा करणारे असे गुन्हेगारही इथं नोंदवले जातील। याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही मला सांगणार आहात अशी कुठली राज्य आहे की ज्या राज्यांनी 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलामुलींना अत्याचार करण्यासाठी फाशी शिक्षा दिलेली आहे, त्यांची नावं तुम्ही मला सांगणार आहात। शुक्रवारच्या ज्या वर्कशॉप झालं होतं त्याच्यामध्ये मी ते सांगितले होते सगळे, ज्यांनी ते अटेंड केलंय त्यांनी नक्की हे टाका, आणि बाकीच्यांनी सर्च करून टाका। येत्या शुक्रवारीही आपण भेटणार आहोत उर्वरित गोष्टींसाठी, सो तिथेही तुम्ही आवर्जून उपस्थित राहा। मुक्त शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य शासनाचं 10 जानेवारीपासून कार्यरत होणार आहे। अपंग विशेष प्रावीण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत न जाताही शालेय परीक्षा देता येणार आहे। 10 वर्षे असले तर 5वी मध्ये, 13 वर्ष 8वीची परीक्षा, 15 वर्ष 10वीची परीक्षा।
5वीसाठी 2 भाषा अधिक 3 विषय, 8वीसाठी 2 भाषा अधिक 2 विषय, 10वीसाठी 3 विषय आहेत. त्याच्यामध्ये एकूण 5 विषय आहेत. याच्यामध्ये 2 भाषा अधिक गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, व्यवसाय शिक्षण, कला यापैकी कुठलेही 3 विषय ते निवडू शकतात आणि परीक्षा देऊ शकतात. 14 वर्षाखालील विद्यार्थी मुक्त विद्यालय केंद्राचे नियमित विद्यार्थी म्हणून नोंद करता येईल. जसं मुक्त विद्यापीठ असतं त्याच पद्धतीने हा सगळा मुक्त शिक्षणाच्या याच्यातून अपंग आणि विशेष प्रावीण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा हे योजना आहे. हे खरं तर प्रोत्साहनपर आहे. म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की अशा पद्धतीने गोष्टी होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा ही मुलं शाळा करू शकत नाहीत रेग्युलर, त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीने जर हे मिळणार असलं स्टेज तर ते फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुणे फिल्म फेस्टिवल अवॉर्ड दिले गेलेले आहेत. त्याच्यात पीप डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड ह्या 2 लोकांना मिळालं आहे. गोविंद निहलानी हे ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत आणि दिलीप प्रभावळकर चौकट राजा आपला ज्येष्ठ अभिनेते, या दोघांना पीप डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड मिळालेला आहे. एस.डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साऊंड राम लक्ष्मण यांना मिळालेला आहे. सो हे महत्वाचे 3 अवॉर्ड्स. आणि चौथा अवॉर्ड किंवा चौथा पुरस्कार आपण बघू शकतो तो म्हणजे कार्यकर्ता पुरस्कार म्हणून आहे. महाराष्ट्र फाउंडेशनचा निशा शिवूरकर यांना मिळालेला आहे. 1988 मध्ये देशातली पहिली परित्यक्त्या महिलांची परिषद संगमनेरला झाली. आता परित्यक्त्या हा शब्द बऱ्याचदा येत असतो. परित्यक्त्याचा अर्थ नेमका काय असतो की लग्नानंतर नवऱ्यानी टाकून दिलेल्या स्त्रिया. आता टाकून दिलेला शब्द पण वापरणं थोडंसं, पण हा नेहमीच वापरला जाणारा शब्द आहे. म्हणजे की बाबा त्या स्त्रीची डे टू डेची म्हणजे ब्रेड बटर आणि सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्याची जी काही जबाबदारी असते आपल्या याच्यामध्ये ती त्यांनी टाळणं आणि तिला वाऱ्यावर सोडणं हे परित्यक्त्या हा एक आहे. म्हणूनच मुलगी शिकली प्रगती झाली असं काय ना, मुलगी शिकली कामाला लागली तर प्रगती होईल. नुसतं शिकून जर नवऱ्यावर डिपेंड असली तर मग संपला खेळ. सो यांनी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे लढा टाकलेल्या स्त्रियांचा. सो शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. मुलींचं करिअर ही खूप महत्वाचं आहे. जुन्या काळामध्ये अशा कितीतरी गोष्टी दिसतात. आशाच्या याच्याकरता असतं बघा विधवा आणि परित्यक्त्या महिला. त्याच्यानंतर स्त्रीमुक्तीची चळवळ, आणीबाणीच्या काळामध्ये समाजवादी चळवळ याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत निशा शिवूरकर. सो हे पुस्तक एक लक्षात ठेवा. आणि त्यांना मिळालेला कार्यकर्ता पुरस्कार हा एक महत्वाचा आहे. त्याच्यानंतर शेख हसीना चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली त्यांनी बांगलादेशमध्ये. पहिल्यांदा 1996 मध्ये झाल्या होत्या, 2008, 2009, 2014 मधल्या काळामध्ये तिथं इलेक्शन झाले नव्हते. ते कंटिन्यू फॉरवर्ड झालं होतं म्हणून हे 4 आहेत. पण ऍक्च्युअली त्यांनी आता 3 वेळा सलग ते पण त्या विचार होते पदावर आणि चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. सप महाविद्यालयाचा जर विचार केला तर युजीसी कडून त्यांना स्वायत्तताचा दर्जा मिळालेला आहे. तुम्ही मला सांगाल युजीसी बद्दल. युजीसीची स्थापना कधी झाली? युजीसी स्टॅट्युटरी बॉडी आहे का अनस्टॅट्युटरी बॉडी आहे? युजीसीच्या बोधवाक्य काय आहे? युजीसीचं काम काय? हे सगळं मी कव्हर केलं. हे परत परत येतं बघा. करंटचा एक हा एक हे असतो. जर तुम्ही ऍस्पेक्ट परत परत केले तर त्या रिव्हिजन मधून तुमचं ते खूप स्ट्रॉंग होत जातं. नंतर तुम्हाला त्या गोष्टी बघायची गरज पडत नाही. सो युजीसी बद्दल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे. आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार, ग्रीन बुक नावाचा पिक्चर आहे. त्या पिक्चरला 3 पुरस्कार, सर्वाधिक पुरस्कार मिळालेले आहे. उत्तम चित्रपट, विनोद आणि संगीत या 3ही कॅटेगरीमध्ये ग्रीन बुक नक्की बघा पिक्चर. त्याच्यानंतर आरबीआयने 40,000 कोटी सरकारला हस्तांतरित केलेले आहेत. हाच तो इश्यू होता ज्याच्यावरून कलम 7 वापरलं गेलं होतं. पहिल्यांदा वापरलं गेलं आणि उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. सो हा एक महत्वाचा इश्यू आहे आपल्याकडे. आरोग्यमंत्री जे डॉक्टर दीपक सावंत 6 महिन्यांपासून विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे ते सदस्य नसल्याने त्यांचे मंत्रिपद संपुष्टात आलेले आहेत. पार्लमेंट चॅप्टर बघा तिच्यामध्ये दिलेलं असतं की तुम्ही कुणालाही नियुक्त करू शकता मंत्री म्हणून, पण 6 महिन्याच्या आत कंडिशन आहे की ती व्यक्ती निवडून येणं अपेक्षित असतं कुठल्या तरी सभागृहावर. लोकसभेच्या बाबतीत आयदर लोकसभा किंवा राज्यसभा, इन केस ऑफ महाराष्ट्र आयदर ना विधानसभा किंवा विधान परिषदेवर कुठेही निवडून येणं अपेक्षित असतं. सो ही एक केस तुमच्या समोर त्या संबंधीची. त्याच्यानंतर मल्टीब्रँड रिटर्नमध्ये 51% थेट परदेशी गुंतवणूक भारत सरकार देत असतं. या संबंधीचा एक सगळ्याच ई कॉमर्स आणि त्या संबंधीचं संपादकीय महाराष्ट्र टाइम्सचा आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये एवढे हा एक फॅक्ट त्याच्यातला एक आपल्यासाठी महत्वाचा. त्यानंतर ज्या महत्वाच्या विधेयकावरून रणकंदन माजलंय सध्या ते म्हणजे नागरिकत्व सुधारणा विधेयक. नागरिकत्व कायदा 1955 ची दुरुस्ती याच्यामध्ये होणार आहे. आता आपल्याला विचारलं होतं की नागरिकत्व कुठल्या कायद्यानुसार मिळालेलं आहे, तर तो हा कायदा असतो नागरिकत्व कायदा 1955. आणि नागरिकत्वासंबंधीचे कलम कुठले आहेत, किती ते किती कलम हे नागरिकत्वासंबंधीचे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. दुसरी महत्वाची गोष्ट, काय काय केलं म्हणजे आपल्याला नागरिकत्व मिळतं त्याच्यासाठीच्या कंडिशन्स दिलेल्या आहेत बघा कॉन्स्टिट्यूशनमध्ये. आणि 3 कंडिशन अशा आहे की ज्याच्यामुळे तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. त्या 3 कंडिशन तुम्ही मला सांगाल. 5 कंडिशन नागरिकत्व कसं मिळतं आणि 3 कंडिशन नागरिकत्व कसं काढून घेतलं जातं. हा नेहमीचा एक एमसीक्यू विचारला जातो, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे 3 देश आहेत
बिगर मुस्लिम व्यक्तींना इथल्या भारतीय नागरिकत्व देण्यासंबंधीचं हे विधेयक आहे. याच्यासाठी संयुक्त संसदीय समिती होती. त्यांच्या अहवालानुसार श्रीलंका आणि म्यानमार यांचा समावेश याच्यात केला गेलेला नाहीये. आता हे जे बिगर मुस्लिम आहे याच्यात कोण, तर हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन या सर्वांचा समावेश आहे. आधी काय होतं की किमान भारतात 11 वर्षे तुम्हाला अधिवास असला तर नागरिकत्वासाठी अर्ज करता येत होता. आता ही अट शिथिल केलेली आहे, ती 6 वर्षे इतकी करण्यात आलेली आहे. सो हे खूप महत्वाचं आहे. आसाम गण परिषद जी आहे, तर आसाम गण परिषदेने यात बांगलादेशचा समावेश करू नये असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्याची मागणी त्यांनी केलेली आहे. कारण तुम्ही बघितलं इथं पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, अफगाणिस्तान आहे, त्यामधलं बांगलादेश नको. आता आसाम गण परिषद असं का म्हणते, तर 1985चा आसामचा करार आहे. याच्यात राज्यातील सांस्कृतिक, सामाजिक आणि भाषिक ओळख पुसली जाऊ नये अशी तरतूद आहे. आणि या विधेयकामुळे या तरतुदीलाच हडसाल फासला गेलेला आहे. बांगलादेश इथं नक्कीच अपेक्षित नाहीये. विरोधाचा विचार जर केला तर ह्या सगळ्या याला विरोध करणारे कोण आहे? आसाम गण परिषदनी ऑलरेडी बीजेपीची साथ सोडलेली आहे. विरोध कोण कोण करतोय याच्यासाठी? आसाम गण परिषद, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना आणि बिजू जनता दल. आता या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आपण मॉडर्न हिस्ट्रीमध्ये शिकतो बघा, की कुठलाही कायदा आला किंवा कुठलाही प्रपोजल आलं तर त्याला म्हणजे शिमला ऍक्ट, मग कुणी त्याला सपोर्ट केला, कुणी नाही केला, असं आपण इतिहासामध्ये अभ्यास करत असतो. जर करत नसाल तर तशा पद्धतीने करा, तसे विचारलं जातं. तसंच या कायद्यासाठी अपोज करणाऱ्या हे एवढे राजकीय पक्ष आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा, हे सुधारणा विधेयक हे एक महत्वाचं विधेयक येतं. दुसरी महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर क्रिकेटच्या विश्वातून आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर प्रथमच मालिका जिंकण्याचा पराक्रम आपण केलेला आहे 71 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर. कारण पहिली जी मालिका झाली होती 1947-48 मध्ये लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली आपला पहिला ऑस्ट्रेलिया दौरा झाला होता. आतापर्यंत एकूण 12 कसोटी झालेल्या आहेत. त्याच्यातल्या 8 ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या आणि 3 ड्रॉ झालेल्या आहेत. आणि 12वी कसोटी एकमेव आपण जिंकलेलो आहे. 4 कसोट्यांचा सामना होता. मालिकेत आपण 2-1 वर्चस्व राखलं होतं. शेवटची ड्रॉ झालेली आहे. आणि बॉर्डन गावस्कर करंडक जिंकण्याची किमया भारतीय क्रिकेट संघाने साधलेली आहे. सो ऑस्ट्रेलियावर 30 वर्षात प्रथमच फॉलोऑनची नामुष्की या कसोटीमध्ये आली. 1971 मध्ये, आता कसोटी विश्व जर तुम्ही इतिहास बघितला तर 1971 मध्ये अजित वाडेकर ही व्यक्ती होती. हा कर्णधार असा होता की ज्यांनी परदेशात जिंकण्याचा आत्मविश्वास आपल्याला दिलेला आहे. 2018 मध्ये अजित वाडेकर यांचं निधन झालेलं आहे. अजित वाडेकरांवर मी सेपरेट व्हिडिओ लेक्चर बनवलेलं आहे एक, त्याची लिंक मी या लेक्चरच्या खाली टाकतोय डिस्क्रिप्शन मध्ये आणि टेलिग्रामलाही पोस्ट करेल. सो तुम्ही अजित वाडेकर हे पण नीट बघा. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण ह्या कर्णधारांनी आपल्याला परदेशात जिंकण्याचा आत्मविश्वास देणारा कर्णधार आहे हा. वेस्ट इंडिजमध्ये 1-0 आपण मालिका जिंकलो होतो यांच्या नेतृत्वाखाली आणि इंग्लंडमध्ये 1-0 मालिका जिंकलो होतो. 1986 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये 2-0 आपला विजय झाला होता. 2007 मध्ये राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्येच 1-0 आपण जिंकलो होतो. सो हे 3 कर्णधार आहेत, अजित वाडेकर, कपिल देव, राहुल द्रविड आणि याच्यामध्ये आता चौथी व्यक्ती आलेली ती म्हणजे विराट कोहली. मेरे देश की धरती या गाण्यावर भारतीय टीमने ठेका धरला या सगळ्या याच्यामध्ये आणि याचा व्हिडिओ सर्वदूर आता सध्या व्हायरल झालेला आहे. सो हे गाणं आणि तो सगळा व्हिडिओ तेही लक्षात ठेवा. यासाठीचा सामनावीर आणि मालिकावीर जो आहे तो चेतेश्वर पुजारा होता. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलशी जोडलेले राहा. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनललाही फॉलो करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असते. 11 जानेवारी दुपारी 3 वाजता शुक्रवारी आपण परत भेटणार आहोत. आपले काही टॉपिक्स बाकी आहेत गेल्या वर्षभरातले, जानेवारी ते डिसेंबर आपण कव्हर करतोय, तिच्यातले काही टॉपिक्स आपले बाकी आहेत आणि ते घेण्यासाठी आपण दुपारी 3 वाजता शुक्रवारी युनिक अकॅडमीची जी कॅम्प ब्रांच आहे ती साधू वासवानी चौक जो आहे पुणे स्टेशनला, त्याच्या बाजूला इन्कम टॅक्सचं ऑफिस आहे आणि त्याच्या शेजारी परमार अपार्टमेंट आहे, तिथंही इन्कम ब्रांच आहे. तिथं दुपारी 3 वाजता नक्की भेटूयात आपण. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.